नमस्कार मंडळी. तर आमच्या मामांनी आणली होती थार आणि मामांना बोललं, "एक तर राईड पाहिजे." तर मामा बोलले, "ठीक आहे, चला तुम्हाला एक राईड मारून आणतो." तर राईड वगैरे मारून आलो आम्ही. त्यानंतर आहे ना, आम्हाला जायचं होतं खडकीच्या बाजारामध्ये. कारण ना, जिथे खूप स्वस्त गोष्टी भेटतात. खूप म्हणजे खूप. आणि आम्ही दरवेळेस सारखं जातो आणि इथून आहे ना, स्टार्ट होतो हा खडकीचा बाजार. मी आणि आमच्या ताई सोबत आलो होतो आणि माझा बेबी सुद्धा. त्यानंतर आहे ना, ते परचे हे बघा असे स्टॉल वगैरे लागलेले असतात बाहेर. आणि हे बघा इथे साड्यांचे वगैरे ना असे खूप म्हणजे खूप व्हरायटी पण असतात. खूप कमी कॉस्ट असते. लहान मुलांचे, मोठ्या मुलींचे आणि तुम्ही ना इथून बाय पण करू शकता. कारण आहे ना एकदम स्वस्त रेट असतात. म्हणजे खिशाला परवडणारे असे. आणि ना ख्रिसमस जवळ आले तर ख्रिसमसचे ना हे सगळं बाहेर लागलं होतं. जे ट्री वगैरे असतात, त्याच्या टोपी, त्याचे कपडे वगैरे खूप काही. नंतर पुढे आलो तर इथे कॉस्मेटिक वगैरे होतं. एकदम भारी व्हरायटी पण होत्या. लिपस्टिकचा आम्ही शेड पण घेतला त्यातून. आणि ही आमच्या मामांची मुलगी होती. खूप गोड आहे ती. आणि त्यानंतर पुढे आलो तर हे बघा इथे फ्लॉवर्स वगैरे इतके मस्त होते. कारण ना त्यांनी बुके वगैरे करून ठेवलेले. बघू शकता कसले भारी-भारी आहेत. नंतर आम्ही ना इथे बघितलं तर ड्रेसचे ना वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस लावलेले. एकदम कमी रेट, एकदम सेम तुळशीबाग सारखं आहे. सेम काहीच फरक नाहीये. आणि खूप कमी, खूप म्हणजे खूप कमी. त्यानंतर आहे ना इथे ज्वेलरी पण तुम्हाला स्वस्तामध्ये पण भेटू शकते. तुम्ही येऊ शकता नक्कीच आणि व्हिजिटही करा तुम्ही. त्यानंतर आहे ना आमचा अगस्त्य ना कसंच ऐकत नव्हता. कारण ना मला सारखं बोलत होता, "मम्मा मला हे घ्यायचंय, मम्मा मला ते घ्यायचंय." तर मी बोललो, "नाही, सारखं-सारखं काय घ्यायचं नाही का." तर इथे ना चपला एकदम भारी होत्या. मला तर खूप आवडल्या चपला. कारण आहे ना एकदम मस्त होत्या आणि कमी रेट होता मेन गोष्ट. आणि स्वराला नाही हे खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं. तर ती बोलली, "वहिनी मला हे घ्यायचंय." तर मी बोललो, "ठीक आहे, चल बाळा घे." तर तिला आम्ही हे पण घेतलं. तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही पुढे आलो आणि ना थोडासा छोटासा मिनी कॅफे होता आणि आम्ही बोललो, की चला आता ना थोडं पेटपूजा केली पाहिजे. नंतर आम्ही सँडविच आणि वडापाव खाल्ला. नंतर बोललो आता घरी निघायचा टाईम आलाय. तर कसा वाटला माझा मिनी व्लॉग?